तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू तुका। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य जननी देवाचे विठ्ठल चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई, बहु केली वनवन पाय पिटी झाला शेन। संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा असा अभंग असून, प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी काल्याचं वर्णन केलेलं आहे। विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या गावामध्ये सद्गुरू हरिभक्तीपरायण वामन बाबा महाराज, अप्पा माऊली महाराज, सावळाराम बाबा महाराज, बाळाराम बाबा महाराज, गोमाजी महाराज, भागोजी बाबा, जोशी बाबा आणि गोपाल बाबा आदी करून सर्व संत मंडळींच्या आशीर्वादाने या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्माई चॅरिटेबल ट्रस्ट सर्व कार्यकर्त्यांनी, श्री विठ्ठल रुक्माई वारकरी प्रसारक मंडळ पंचक्रोशी नवीन पनवेल सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये अनेक वर्षापासून सुरू असलेला आपला हा उत्सव ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या वर्षी हे 29वे वर्ष आहे आणि या 29व्या वर्षातील आजची आपली ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे। सर्वांच्या प्रेमाने माझ्याकडे सेवा आलेली आहे। अनेक महापुरुषांची कीर्तने या ठिकाणी झालेली आहेत। मला वाटते महाराष्ट्रातले सगळे महाराज मंडळ इथे आपल्या या सप्ताहाला येऊन ज्ञानदानाचं कार्य करून गेलेले आहे। बहुश्रुत मंडळी आपण सर्वजण आहात। या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्व टाळकरी महाराज मंडळी आणि समोर माझ्या बसलेले सर्व माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, सुरते, सज्जन आणि माता भगिनी, सर्वांना मी वंदन करतो। आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचं। विठ्ठल या ठिकाणी 29वे वर्ष आहे। तुमचा हा जो भाग आहे या भागामध्ये पूर्वी होऊन गेलेले जे महात्मे आहेत त्यांनी खूप मोठी क्रांती केलेली आहे। सावळाराम बाबा असतील, वामन भाऊ असतील, अप्पा माऊली महाराज असतील, या सगळ्या मंडळींनी अथक परिश्रम घेऊन या आपल्या परिसरामध्ये अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थाचं बीजारोपण केलं। इवलेशे रोप लाभेले द्वारे त्याचा वेलो गेला। आज आपल्याला सगळं वैभव पाहायला मिळत आहे, सगळी त्या महात्म्यांची कृपा आहे। विठ्ठल विठ्ठल शहराच्या ठिकाणी असा परमार्थ क्वचित पाहायला मिळतो। मुंबईत पूर्वी खूप सत्य व्हायची। मी मुंबईला जवळजवळ 8 वर्ष शिक्षणाकरता इंजिनिअरिंगचा होतो। खूप सत्य व्हायचे। माधव बागचा सप्ताह फार मोठा व्हायचा, 1 महिन्याचा सप्ताह होता। आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतर्फे असायचा। मी काही दिवस राहिलो, 15 दिवस तिथे। परंतु सगळी मंडळी आता मुंबईतून बाहेर आली, मुंबईचे खूप सत्य कमी झाले। परंतु ती जागा
बाहेरच्या मंडळींनी सगळ्यांनी भरून काढलेली. नवी मुंबई असेल, तळोजा असेल, पनवेल असेल, वाशी असेल, या भागामध्ये या सगळ्यांनी परमार्थ लावून धरलेला खूप आनंदाची गोष्ट आहे. इथे मंदिरामध्ये मला सांगितलं आपले फडके महाराजांनी, खजिनदार साहेब त्यांनी सांगितलं की रोज हरिपाठ होता. चांगली गोष्ट आहे, रोज झाला पाहिजे परमार्थ. परमार्थ हा झऱ्यासारखा पाहिजे, पुरासारखा नको. बऱ्याच वेळेला परमार्थ काय काय लोकांच्या जीवनात पुरासारखा. पूर माहिती आहे ना तुम्हाला, नदीला पूर येतो, आला आला पूर, गेला गेला. मोठा सप्ताह केला, करू नये असं माझं म्हणणं नाही, पण फायदा काय त्याच्यातून काहीतरी काही लोकांनी माळ घातल्या पाहिजेत, पण परमार्थाला लागलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, या गोष्टी घडल्या पाहिजे. रोज हरिपाठ आहे, चांगली गोष्ट आहे. दर एकादशीला कीर्तन आहे, ही एक आणखीन चांगली गोष्ट आहे. आणि बरीचशी मंडळी गीतेचा सुद्धा पाठ करतात, गीता पारायण करतात, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून आपला जो परमार्थ आहे वाढतोय, ही सगळी साधू संतांची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. आज काल्याचं कीर्तन आहे. काला शब्दाचा अर्थ, अनेक काला शब्दाचे अर्थ आहेत. सरळ सोपा अर्थ मी तुम्हाला सांगतो. एखादा मनुष्य जेवायला बसला असेल, त्याच्या ताटात अनेक पदार्थ असतील, ते सगळे एकत्र करून खात असेल, तर आपण काय म्हणतो? काला. काला शब्दाचा सरळ अर्थ आहे ऐक्य किंवा एकत्रीकरण. स्थूल दृष्टीने पाहिलं तर सगळ्यांनी एकत्र येणं म्हणजे काल आहे. आपापले वैचारिक मतभेद बाजूला सारून चांगल्या कार्याकरता सगळ्यांनी एक होणं म्हणजे काल. एकत्र यायचं म्हणजे फक्त शरीराने एकत्र यायचं नाही बरं का, मनाने एकत्र यायचं. बऱ्याच वेळेला शरीराने लोक शेजारी शेजारी बसलेले असले तरी मनाने एक असतीलच असं. शरीराने लोक एका घरात राहतात, पण मनाने एक असतीलच असं नाही. विचाराचं ऐक्य होणं म्हणजे काल आहे. गावात आनंद पाहिजे असेल तर गावात काला पाहिजे, कालवा नको. घरात आनंद पाहिजे असेल तर घरात सुद्धा काला पाहिजे. नवे नवे आपल्या मनात ऐक्य पाहिजे, मनात आनंद पाहिजे असेल तर मनात सुद्धा काला पाहिजे, एक विचार झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तीन प्रकारच्या काल्याचं वर्णन संतांनी केलंय. पहिला काला जो सांगितला, उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. दही भाताचा काला आहे, म्हणजे सात्विक भोजन आहे. आपल्या स्थूल शरीरासाठी सुद्धा चांगलं भोजन पाहिजे म्हणून हा दही भाताचा काला सांगितला. बहुतेक काल्याच्या कीर्तनामध्ये दही अंडी बांधली जाते, ती बांधलेली. आणि बहुतेक दही अंडी मध्ये दही आणि लाहीच असते. मुंबईला काय ठेवतात? दही लाहीच. मला असा प्रश्न पडतो, पेढे ठेवायला पाहिजे, लाडू ठेवायला पाहिजे, दही आणि लाहीच का ठेवलेली आहे? तर त्याच्या पाठीमागे काही विचार आहे. लक्षात, आपल्या भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणाच्या मागे, प्रत्येक क्रियेच्या मागे विचार आहे. बऱ्याच वेळेला आपण तो विचार सोडून देतो, नुसत्या क्रिया ठेवतो शिल्लक, मग त्याच्यात विकृती शिल्लक. कोणती क्रिया करत असताना विचार केला पाहिजे. ज्ञानोबा बोलतात, आंधळ्या गरुडाचे पंख हाती, ते कवने उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने. दही आणि लाहीच का? तर लाही जे आहे ते ब्रह्मज्ञानाचं प्रतीक आहे, आणि दही जे आहे ते भक्तिप्रेमाचं प्रतीक आहे. ज्ञान आणि प्रेम याचं ऐक्य म्हणजे काला. विठ्ठल विठ्ठल. लाही हे ब्रह्मज्ञानाचं प्रतीक आहे. ज्याला ब्रह्मज्ञान झालं
त्याची सगळी कर्म जी असतात ती लाहीसारखी असतात. ती जीवन उपयोगाची असतात, फक्त ती परत बीजांकुर करत नाही, परत उगवत नाही. भाजलेली जी लाही असते, भाजलेलं जे बीज असतं ते खाण्याच्या उपयोगाचं असतं, उगवण्याच्या उपयोगाचं नाही. बीज भाजून लाही हे ब्रह्मज्ञानाचं प्रतीक आहे. पण नुसतं ज्ञान जे आहे ते कधी कधी जीवनात शुष्कता आणतं. मी जर तुम्हाला लाह्या खायला दिल्या, खा नुसत्या लाह्या, एखादी अशी मूठ भरले नाही लागला खायला, तर खाता खाता त्या लाह्या अडकण्याची शक्यता. नुसत्या लाह्या मनुष्य खाऊ शकत नाही, पण त्या लाह्या भिजवलेल्या ज्या असतील दह्यामध्ये, मग त्याच्यामध्ये चव वेगळी येते, रुचकर होत. तसं नुसतं ज्ञान जीवनात शुष्कता आणू शकतं. म्हणून ज्ञानाबरोबर प्रेम, भक्तिप्रेम, प्रेम आणि ज्ञान याचा समन्वय म्हणजे काल आहे. म्हणून दहीला विठ्ठल विठ्ठल. जसं आपल्या स्थूल शरीराला भोजन पाहिजे, तसं सूक्ष्म शरीराला पण पाहिजे, मनाला सुद्धा पाहिजे. स्थूल शरीराला पंचपक्वान्नाचं भोजन आहे, पण माणसाचं मन अतृप्त असेल तर पंचपक्वान्न त्याला गोड लागत नाही. ऐकताय ना तुम्ही? मन तृप्त पाहिजे, मनाला सुद्धा भोजन पाहिजे. म्हणून साधू संतांनी मनाकरता भोजन तयार केलं. काला म्हणजे मनाचं सुद्धा भोजन आहे. मनासाठी सुद्धा काला केला. हरिनामाचा खिचडी मना करताय बघा. जसं स्थूल शरीरासाठी भोजन पाहिजे, तसं मनासाठी सुद्धा भोजन पाहिजे. प्रसाद, प्रसाद शब्दाचा अर्थ काय? आपण आता बाहेर सुद्धा प्रसाद घेणारच आहे. तो स्थूल प्रसाद आहे. प्रसाद शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी गीतेमध्ये सांगितलं, प्रसाद असतो प्रसन्नता. गीतेमध्ये एक श्लोक आलाय, प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु
बुद्धी परेव तिष्ठते. शंकराचार्य त्या प्रसाद शब्दावर लिहिताना म्हणतात, प्रसाद असतो प्रसन्नता. मन प्रसन्न होणं हा सगळ्यात मोठा प्रसाद आहे. आपण इतके दिवस परमार्थ करतोय, आपल्याला देवाचा प्रसाद मिळाला का नाही? आपण कीर्तन ऐकलं, आपल्याला प्रसाद मिळाला का नाही मिळाला? हो, मग मिळाला तर काय खाल्लं? लाडू खाल्ले, जिलेबी खाल्ली, तो प्रसाद आहेच, पण तो स्थूल प्रसाद आहे. खरा प्रसाद आपलं मन प्रसन्न हो. देखे अखंडित प्रसन्नता, आधी जेथ चित्ता, रिगणे नाही समजता संसार. मन प्रसन्न असेल, बाहेर परिस्थिती कशी असते मनुष्य सुखी असते. आणि मन जर प्रसन्न नसेल, बाहेर किती चांगलं असू दे मनुष्य दुःखी असतो. म्हणून मनासाठी सुद्धा काला आहे, हरिनामाचा खिचडी काला. आणि तिसरा काला सांगितला आणखी, तुका म्हणे काला. काला मी सांगितला. पहिला काला दही भाताचा, तो या शरीराकरता. दुसरा काला हरिनामाचा, तो मनाकरता. आणि तिसरा काला सांगितला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. अभेद निश्चयाचा काला आहे. एक स्थूल शरीराकरता, एक सूक्ष्म शरीराकरता, आणि अभेद निश्चयाचा काला कारण शरीर म्हणजे अज्ञानाचा नाश करण्याकरता. विठ्ठल असा काला जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला? बोला, काला सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला? कोणी का करू दे, आम्ही नाही केला. सगळ्यात पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यमुनेच्या वाळवंटामध्ये गोपालकृष्ण परमात्म्याने सगळे गोपाळ एकत्र केले आणि सुंदरसा काला केला. बरं का, शुकाचार्यांनी त्याचं वर्णन केले. आपण काल्याच्या कीर्तनात शेवटी श्लोक म्हणतो, बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानं मसृणकवलं तत्फलान्यंगुलीषु इष्टन्मध्ये स्वपरिसुहृदोः हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुजे यज्ञ भूबालके. मोरमुकुट घातलेला आहे, दिव्य असा पितांबर आहे, गळ्यामध्ये वैजयंती माला आहे. आणि भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना एकत्र बसवले, वर्णन केले. बोटाच्या सांधीमध्ये लोणची ठेवली, हातावर त्या ठिकाणी प्रसाद ठेवलेला आहे डाव्या हातावर. उजव्या हाताने तो प्रसाद घेतात, एकमेकाच्या तोंडामध्ये एकमेकात देऊ मुखी घालो सुखी मुंबई. आणि भगवान त्यांना हसवत हसवत काला देत आहेत. असं हासयन नर्मभिस्वय, म्हणजे हसवत हसवत देतात. कारण प्रसाद घेत असताना माणसाने हसत हसत घेतला पाहिजे. हसत म्हणजे काय दातच काढले पाहिजे असं काय, प्रसन्न होऊन घेतला माणसाने. कीर्तन प्रसन्न होऊन ऐकलं पाहिजे.
प्रसाद प्रसन्न होऊन घेतला पाहिजे. नाही कायमच माणसाने प्रसन्न राहिलं पाहिजे. कारण आपला परमार्थ आपल्या प्रसन्नतेवर अवलंबून, आपण किती प्रसन्न राहतो याच्यावर आपण किती परमार्थ करतो हे लक्ष देतात. चेहरा कसा पाहिजे? प्रसन्न पाहिजे. चेहरा पाहिल्यावर समोरच्या माणसाला आनंद वाटला पाहिजे. बरेच लोकांचे चेहरे पाहिल्यावर असं वाटतं आताच पोचून आले का काय कोणा. इथं नाही तसं पाणी बरं, इथं सगळे प्रसन्न आहे. मुंबईतली माणसं आहे, भगवान त्यांना हसवतात आणि हसत हसत काला देतात. तो काला भगवंताने जो केला तोच काला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये संतांनी केला. पंढरपूरच्या वाळवंटात सगळे संत मंडळी एकत्र आली. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, आणि त्या काल्याचं वर्णन जनाबाईंनी केलं. जनाबाईंनी वर्णन केलं नामदेव महाराजांच्या कीर्तनाचं. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज गोपाळाशिला ह्या वाटी, गोपाळाशिला ह्या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नामदेव. एकूणशी तुम्ही ऐकले की नाही मला माहिती नाही की अमृत बुवाजी नरखेडकर होते, ते चालणाऱ्याचे. जो काला भगवंतांनी केला तोच काला संतांनी केला, तोच काला आपण सगळे करतोय. तोच वामन बाबांनी केला, तोच सावळाराम बाबांनी केला, तोच आप्पामाऊलींनी केला, सगळ्या महात्म्यांनी केला, आणि तोच आपण काला करतोय. तुकाराम महाराज आपल्याला काल्याचं निमंत्रण देतात. कारण काला जो भगवंतांनी केला होता तो गोपाळांच्या करता केला होता. बाकी इतरांसाठी काला नव्हता केला, सगळ्या गोपाळांसाठी काला केला होता. काल्याचं वर्णन आपण नेहमी ऐकतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा काला करत असताना आजूबाजूला सगळ्या गोपाळांना बसवलं होतं. मध्यभागी देव उभे राहिले होते आणि काला सुरू झाला होता. तो काला पाहण्याकरता कोण कोण आलं होतं? आजीव साम्रावती, अमरावती ऊस पडली. अमरावती म्हणजे आपली ही अमरावती नाही, स्वर्गातली ऊस पडली म्हणतात. सगळे देव काला पाहण्याकरता आले, आणि आले तर थोडासा काला सुरू झाला होता. देव लोकांना थोडासा काय होतो, उशीर होतो. मोठे लोक उशीर येतात, पुढे बसतात. इथं नाही तसं पण बरं का. बऱ्याच ठिकाणी आम्हाला कीर्तनात असा अनुभव येतो. आता काय त्याच्यात काहीच नाही, गैर काय, त्यांना वेळ कमी असतो, जायचं असतं पुढे. जाऊ द्या. ब्रह्मदेव आले, इंद्रदेव आले, सगळे देव आले, काला बघायला लागले. देवाने काला सुरू केला होता. देव काला देत होते.
देवाने गोपाळांना काला दिला, परंतु ब्रह्मदेवाला काय काला दिला? कारण ब्रह्मदेव पुढे येऊन बसायच्या ऐवजी लांब बसले खुर्चीवरती. गोपाळ टाळी वाजवायचे, नामस्मरण करायचे. ब्रह्मदेवाला मात्र टाळी वाजवायला लाज वाटायची. मी एवढा प्रतिष्ठित मनुष्य, मी एवढा मोठा मनुष्य, मी या सामान्य लोकांच्यात जाऊन कसं काय बसू? हे सामान्य लोकांच्यात जाऊन टाळी कशी वाजवू? असा अभिमान ब्रह्मदेवाचा काय आला? आला. नाही दिला काला. मग ब्रह्मदेवाला थोडासा राग आला. ब्रह्मदेव म्हणले नाही तर काला देत नाही, आपण तिकडे जाऊ पलीकडे डोहामध्ये. यमुनेच्या डोहामध्ये सगळे देवांना घेऊन ब्रह्मदेव गेले. तिथे काल्याचे असे देवजळी झाले मासे. मासे म्हणजे आता इथं हात धुवायला येते ना, आपल्याला काला मिळेलच. म्हणजे मासा व्हायला तयार झाला, पण इकडे गोपाळ व्हायला तयार मिळाला. गोपाळ व्हायची लाज वाटते माणसाला. देव म्हटले आता तुला मी ठरवलंय ना. नाही, देवाने जर ठरवलं नाही एखाद्याला नाही द्यायचं, देवाला सगळं कळत. कोण कोण काय करते, कोण कीर्तन ऐकते, कोण ऐकत नाही, कोण लक्ष देते, कोणाला आनंद, सगळं देवाला कळत. ब्रह्मदेव एवढे मोठे असले तरी काय झालं? काला घ्यायचा असलं तर मंडपातच आलं पाहिजे, टाळीच वाजवली पाहिजे, भजनच केलं पाहिजे. त्याला लाज वाटते, नाही देणार काला. देवाने ठरवलं नाही एखाद्याला नाही द्यायचं, देव देत नाही. खाऊच द्यायचं नाही ठरत, नाही देत देव. त्याला सगळं असतं, पण तो म्हणतो मी फक्त खिचडी भात खातो. ब्रह्मदेवाला आणखी राग आला. काही काही माणसं फार विचित्र असतात. राग आल्यावर काय करतील काय सांगतात. ते म्हणले मला काला नाही मिळाला, मी कोणालाच मिळू देणार नाही. म्हणून ब्रह्मदेव आले रागारागाने. आजूबाजूला गाई वासर काही चरत होती. गाई वासर उचलली, नेली सत्य लोकांना. आता कसा काला करताय बघू. तर इकडे देवाचा काला सुरू होता. एकदम गोपाळाचं लक्ष गायींच्याकडून वासराकडे गेले. चुळबुळ सुरू झाली. वासर कुठे, गाय कुठे? भगवान परमात्मा म्हटले मी काला द्यायला तुम्हाला वैकुंठातून इथं आलो आणि तुमचं काही लक्ष काल्यात दिसत. लक्ष देणं अवघड आहे हो. आमचे गुरुजी सांगत असतात एक लक्ष देणं सोपं आहे, पण लक्ष देणं अवघड आहे. कळलं का तुम्हाला? एक लक्ष देणं सोपं आहे, पण लक्ष देणं अवघड आहे. ह्या माझे ₹1,00,000 खरा सप्ताह म्हणणं सोपं आहे, पण लक्ष देऊन कीर्तन ऐकणं अवघड आहे. आमचे गुरुजी म्हणत असतात ₹1,00,000 देण्याकरता जेवढं पुण्य पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पुण्य लक्ष देऊन ऐकण्याकरता लागतं. देवाला विक्षेप व्हायला लागला. चुळबुळ मी काल द्यायला लागलो. देवा आमचं लक्ष लागत नाही. काय झालं? आमची वस्त्र दिसत नाही. सगळ्याच गोपाळांचं लक्ष काही काल्यात नसतं. काहींचं मोबाईल मध्ये मोबाईल काला चालू आहे तरी यांचे मेसेज चालूच. काहींचं मोबाईल मध्ये असतं, काहींचं लक्ष इकडे तिकडे धावत असतं आणि काहींनी घरून वासना आणलेलीच असतात. ती काही लक्ष लागू देत नाही. त्याला कौतुक तेवढंच फक्त. कीर्तनात जरी गेलं ना, इथं नाही तसं कोणी बघ का मध्येच पोराला सोडून देतात. जा महाराजांच्या पाया पडून द्या. कीर्तन सुरू झालंय, व्याख्यान सुरू झालंय, सगळा विक्षेप होतो, पण त्याला कौतुक वाटतं. विठ्ठल विठ्ठल. वात्सल्य असावं, पण भक्तीत बाधा करणारं वात्सल्य. देवाने वत्सासुराला मारलं. वत्सासुर म्हणजे भक्तीत बाधा करणारं वात्सल्य, प्रेमात भजनात बाधा करणारं वात्सल्य. भगवान म्हणले अरे मी काला द्या, मी इथे असताना तुम्हाला वासराची काळजी करायची काय कारण आहे सांगा. नाही देवा, तुम्हाला आम्हाला ती वासराची सवय लागली. वासरं नाही दिसली तर आमचं लक्ष कीर्तनात सुद्धा लागत नाही, म्हणून आम्ही वासरं आणली. बघ आमचे वासरं काही दिसत नाही. भगवान म्हणजे काय हरकत नाही, मी तुमची वासरं घेऊन येतो, इथंच बसा. स्वतः देव वासरं आणायला गेले. आता भगवान परमात्मा तिकडे वासरं आणायला गेले तर लगेच ब्रह्मदेवाने
संधी पाहिली, जे गोपाळ बसले होते त्यांनाही उचलून सत्य लोकात नेऊन ठेवलं. तिकडे पाहिलं तर वासरं नाही, परत येऊन इथं पाहिलं तर गोपाळ नाही. देवाच्या लक्षात आलं का देवाला काय सांगावं लागतं का? न सांगता ब्रह्मदेवाची करणी आहे. कोणी केलंय? ब्रह्मदेव. तर ब्रह्मदेव माझा मुलगा आहे आणि माझा मुलगा असून सुद्धा माझीच परीक्षा पाहतो. देव म्हणला आता ह्याचीच परीक्षा करतो. देवाने काय केलं? जेवढी वासरं होती, जेवढे गोपाळ होते, यावत वत्स पवत्स काल्पक वपू यावत करांग्र्यादिकम यावत यष्टी विषाण वेणुदलशिक यावत विभूषांबरम. भागवतात वर्णन असं केलं, जशा त्यांच्या काठ्या होत्या, काठी सुद्धा देव झाले, त्यांच्या वाहनं सुद्धा देव झाले, भोंगडे सुद्धा देव झाले. जसे गोपाळ होते, ज्यांचा रंग, बोलणं, चालणं सगळं भगवान परमात्मा झाले. तुकोबारायांनी एका आरतीत वर्णन केले, कौतुक पहावया माव ब्रह्म्याने पद्यमध्ये म्हणलं सारे ग म मध्ये कौतुक पावया माव ब्रह्म्याने केली. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सगळ्यांची रूप धारण केली. ब्रह्मदेव पाहण्याकरता आले तर गोपाळ जशीच्या तसे, गाई जशाच्या तशा, सगळ्या गोकुळात आनंदी आनंद आहे. ब्रह्मदेवाला असं वाटलं आता देवच रडत बसले असते. देव कशाला रडतोय? देव तुम्हाला रडवायला बसलाय. ब्रह्मदेवाला असं वाटलं मी वर नेलेले आणले का काय खाली? पण ब्रह्मदेव वर पाहण्याकरता गेले. देवाने काय केलं? ब्रह्मदेवाचं स्वरूप धारण केलं. द्वारपालांना सांगितलं आजकाल बहुरूपी ब्रह्मदेव भरपूर झाले. ब्रह्मदेव म्हणून जर कोण आलं तर लाथा मारूनच बाहेर काढायचं. नात जाऊन बसले ते. खरे ब्रह्मदेव गेल्या होत्या द्वारपालांनी धक्केच मारायला सुरुवात केली. अरे मी तुमचा मालक आहे ना. म्हटले असले भरपूर मालक झाले म्हणे असे. मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं इथं आपलं काही चालणार नाही. देवाला आपण देवाची परीक्षा आपण पाहायची नाही. मग खाली आली. ब्रह्मदेव शरण गेले. देवा ही सगळी सृष्टी तुम्ही निर्माण केली, कर्म नाही, वासना नाही, पंचमहाभूत नाही, कशी सृष्टी निर्माण केली हो देवा? भगवान म्हणजे अजून तुला सगळं शिकवलं नाही. विठ्ठल विठ्ठल सगळं जर तुझ्या हातात दिलं तर तू मलाच मानणार नाही, मला माहिती. म्हणून देवाने सगळं अजून माणसाच्या हातात दिलं. एक दृष्टांत सांगत असतो. पूर्वी ते कुस्त्या शिकवणारे असतात असायचे, त्यांना काय म्हणतात वस्ताद म्हणायचे. वस्ताद एका वस्तादाने सगळ्या गावोगावात कुस्तीचे सगळे पैलवान तयार केले. एक पैलवान खूप उद्धट होता. तो वस्तादाला सुद्धा मानत नव्हता. असतात काही ज्याने शिकवलं त्याची निंदा करत होता, त्याला सुद्धा मानत नाही. अशा असतात. एखादा असतो तसा. गावातले लोक सगळे एकत्र झाले. म्हटले आता ह्याचा अभिमान घालवला पाहिजे. ह्याला कुस्तीत कोणीतरी पराजित केले की ह्याचा अभिमान जाईल.
कोण पराजित करेल म्हटले. आता गावची यात्रा आली, वस्तादाकडे गेली. म्हणजे वस्ताद तुमचा आमका शिष्य जो आहे फार उद्धट वागतो, अभिमानी झालेला आहे, आम्हाला असं वाटतंय तुम्ही त्याला कुस्तीत पराजित केलं तरच त्याचा अभिमान जाईल. तर वस्ताद म्हणले मी 70 वर्षाचा, तो 40 वर्षाचा, तो कसं काय मला ऐकेल. हे आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे शक्ती नाही पण युक्ती आहे. म्हटले काय होईल ते होईल, चला तुम्ही म्हणताय ना आता खेळतो. म्हणजे विजय तो जिंकला तरी माझाच विजय, मी जिंकलो तरी माझाच विजय. झाली दोघांची कुस्ती, समोरासमोर आले. आता शिष्याने कमीत कमी हात जोडायला पाहिजे. आपले गुरु पण समोर आले. काय वाजतात, साठी बुद्धी नाठी झाली काय, माझ्यावर टिकणार आहे का तुम्ही. खेळ असतो, जय पराजय असतो, त्याच्यात काही आनंद घ्यायचा असतो. सुरू झाली कुस्ती, हातात हात दिला वस्तादाने पहिल्याच डावात त्याला चितपट करून टाकलं. चितच पट केलं, खाली मान घातली. म्हटलं वस्ताद सगळे डाव शिकवले होते पण हा नव्हता शिकवले, म्हणजे ह्याच्याकरता शिल्लक ठेवला होता. मला माहितीये तू पुढे असं करणार आहे. तसं ब्रह्मदेवाला देव म्हटले तुला अजून सगळं शिकवलं नाही. विठाला विठाला गोपाळांना काला दिला पण ब्रह्मदेवाला नाही दिला. आपण गोपाळ व्हायचं का ब्रह्मदेव व्हायचं. ज्याला काला पाहिजे असेल त्यांनी गोपाळ झाला. गोपाळ व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं या अभंगाच्या पहिल्या चरणाचे. लक्ष द्या. देवाने काला गोपाळांना दिला. आपण सगळ्यांनी गोपाळ झाल्याशिवाय आपल्याला काला मिळणार नाही. गोपाळ व्हायचं म्हणजे काय करायचं. गोपाळांनी काय केलं होतं, कसा काला केला होता. सगळ्यांनी अगोदर गायी वळल्या, ओळवून आणल्या, बसवल्या, एकत्र बसल्या आणि मग त्यांनी काला केला. तसं आपल्याला जर काला पाहिजे असेल तर तुकाराम महाराज म्हणतात आपल्यालाही गोपाळ झालं पाहिजे. गोपाळ व्हायचं म्हणजे काय करायचं. महाराज म्हणतात चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई. गाई वळायच्या, बसायचं, एका जागेवर बसायचं आणि मग जेवायचं. आता या गायी कोणत्या, कुठं बसायचं आणि काय जेवायचं. विठाला विठाला आपल्याला गायी वळायच्यात म्हणजे कोणत्या गायी वळायच्यात. गायी शब्दाचे दोन अर्थ. पहिला गायी शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जिच्या शरीरामध्ये 33 कोटी देव आहे. भगवान परमात्म्याने त्या गायीची सुद्धा सेवा केलेली आहे. गायीच्या गोमूत्रामध्ये गंगा राहते आणि गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी राहते.
इतकी गाय पवित्र आहे. ज्याला ज्याला शक्य असेल त्यांनी गायीची सेवा केली पाहिजे. भगवंताला सुद्धा सेवा गायीची खूप आवडते. ती गाय आहेच, पण इथे तुकाराम महाराजांनी ज्या गायी वळायला सांगितल्या त्या वेगळ्या आहेत. ह्या गायी शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. तो देवाने आपल्याला प्रत्येकाला वळण्याकरता म्हणून 11 गायी दिलेल्या आहेत. किती? आता सध्या सुद्धा आपल्याकडे प्रत्येकाजवळ किती गायी आहेत? 11. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. यांना गायी का म्हणतात? गाय जशी हिरवा चारा पाहिला की तिकडे धावते, तशी आपली इंद्रिय सुद्धा त्यांचे त्यांचे विषय पाहिले की तिकडे धावतात. डोळा नावाची गाय, कोण आलं कोण गेलं, कोण आलं कोण गेलं. एखादी व्यक्ती आली, कीर्तन ऐकता ऐकता सगळी त्याच्याकडे बघ. त्याला काय सोनं लागलं ना? आणि डोळा नावाची गायची आवाज आला, मग अशी तिकडे टाळ्या वाजवायला लागल्या, मावशी इकडे टाळे वाजवायला, तर ते टाळे वाजवतात. शिक्षर मारला असेल. आवाज आला का गाय तिकडे घेऊन जाते. मला हे सांगायचं, कान नावाची गाय, नाक नावाची गाय, वास आला, फोडणीचा वास आला की कधी बाबा ओरखतात काय माहिती. तयार झालं जेवण. जीभ नावाची गाय आहे, ऐकत नाही आपण. काय ऐकते? डॉक्टरने सांगितलेलं असतं तुम्हाला साखर झालेली, तुम्ही गोड खाऊ नका. पण दुसऱ्याच्या ताटात गुलाबजामुन पाहिला की जीभ नावाची गाय पळायला लागते. मलाही वाडा म्हणतो एक. घरचे म्हणतात अहो तुम्हाला साखर झालेली आहे, त्रास होईल ना. असंही मारायचं आणि तसंही मारायचं. ऐकत नाही जीभ नावाची. ह्या गायी आहेत आणि सगळ्यात भयंकर गाय आहे. तिचं नाव आहे मनेरी. मन नावाची गाय. कीर्तनात बसल्या बसल्या 10 वेळा घरी जाऊन येते. कुठं जाईल काही सांगता येते. हे मन कैसे केवळे, पाहो जाता तरी न सापडे. एरवे रहाटावया थोडे त्रैलोक्या, हे ऐसे कैसे घडे. मरकड समाधी का राहो मनतली राहील महावातो. हे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यशी महाबळी मिळवून असे. फार मन विचित्र आहे. अर्जुनाने देवाकडे गारणं केले. चंचलम हिमन कृष्णम प्रमाथि बलवत दृढम तस्य अहम निग्रहम मन्ये वायोरेव सुदुष्करम. या गायी आहेत. संतांनी गायींचं गारणं देवाकडे केलंय. कानोबा रे कानोबा रे, इंद्रिय रूपी गायी वळल्याशिवाय आपल्याला आनंद रूपी काला मिळणार. काला म्हणजे आनंद, काला म्हणजे सुख आहे. आणि सुख बाहेर आहे का आपल्या जवळच आहे.
तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा की भ्रांताशी कामू. सुख बाहेर नाही, सुख आपल्या जवळच आहे. झोपेत मनुष्याला सुख मिळतं का दुःख होतं? काहीतरी सांगा. झोपेत माणसाला सुख होतं का दुःख होतं? बाबा तुम्ही झोपता का नाही? कीर्तनात नाही ना? झोपेत माणसाला सुख असतं. किती जरी मनुष्य थकलेला असू दे, एखाद्या माणसाला तुम्ही सांगायचं तुला पाहिजे ते पाहायला पाहिजे ते देतो, खायला पाहिजे ते देतो, जेवायला पाहिजे ते देतो, सगळं देतो, फक्त झोपायचं नाही. किती दिवस राहील मनुष्य? एखाद दिवस राहील. आवडीचे काय माणसं झोपत नाही तर बरं जागीच राहतात, पण एखादा दिवस दुसऱ्या दिवशी सगळं बाजूला काढून मला झोपू दे आता पहिला. आणि झोपलं की मनुष्य फ्रेश होतं. लक्षात ठेवा. झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्या काय म्हणतो? वा वा, आता बरं वाटतं. याचा अर्थ सुख झालं त्याला. झोपेत कोणता विषय? झोपेत तर मन सुद्धा नाही, झोपेत तर शुद्ध बुद्धी सुद्धा नाही, पण जीव आनंदी होतो. कारण आनंद हे त्याचं स्वरूप आहे. बरं का? लक्षात ठेवा. सुख दुसरीकडे नाही, सुख आपल्या जवळच आहे. भगवंताने झोप आपल्याला एवढ्या करता दिली, बाबा सुख तुझ्या जवळ आहे, बाहेर नाही. आणि सुख सगळं धरण्यात नाही, सुख सगळं सोडण्यात आहे. झोपेत सगळं सोडावं लागतं. नवे मला झोपायचा हा विचार सोडल्यावर झोप येते. विठ्ठल विठ्ठल. सुख आपल्या जवळच आहे, पण आपल्याला आपलं सुख मिळू देत नाही. त्याचं कारण इंद्रिय आहेत, त्या गायी आहेत, त्या बहिर्मुख करतात. याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल. वास्तविक पाहता इंद्रियांच्या द्वारे प्राप्त झालेलं सुख तात्पुरतं असतं. आपलं सुख असतं, पण ते इंद्रियांच्या द्वारे प्राप्त होतं म्हणून आपल्याला वाटतं त्याच्यामुळे सुख. म्हणून सुख आपल्याला पाहिजे असेल तर पहिली इंद्रिय आवरायला शिकलं पाहिजे. महाराज म्हणतात चला वळू गाई. या गाई वळूया चला. या गाई वळणं एवढं सोपं नाही बघा. हो, मोठ्या मोठ्यांनी गाराने केले. कशा वळायच्या? बैसू जेवू एके ठाई. एका ठिकाणी या इंद्रियांना बांधायचं आणि जेवू घालायचं. बघा, इंद्रिय नुसते आवरून चालत नाही, कुठंतरी लावावी लागतात आणि तिथे त्यांना सुख मिळावं लागतं. इंद्रिय कोणण्याचा परमार्थ संतांनी सांगितलं आहे. समजा गायी आहेत आपल्याकडे, शेतकऱ्याकडे गायी आहेत. त्यांनी गायी आणल्या, दुसऱ्याच्या शेतात जात होत्या तर आपल्या गोठ्यात आणल्या, बांधल्याच नाही तर काय होईल? परत जातील. बरं त्यांनी बांधल्या, समजा त्यांना पाणी टाकलं नाही, जेवायला काही टाकलंच नाही, चारा पाणी काही टाकलंच नाही, मग काय होईल? त्या गायी दावं तोडून जातील. काही लोकांच्या दावं तोडून गायी गेल्या, ते जेलमध्ये येतात. विठ्ठल विठ्ठल. गायी योग्य ठिकाणी लावावे लागतात. इंद्रिय योग्य ठिकाणी लावायचे. डोळा म्हटलं की पाहणार, मग डोळ्याला सांगायचं डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान, मना तेथे धाव घेई. हे सगळे इंद्रिय तिकडे लावायचे देवा. अभ्यास करायचा. बरं का? अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गुह्यते. चलावळू गाय म्हणजे वैराग्य आहे, आणि बैसू जेवू एके ठाई म्हणजे अभ्यास आहे. बैसू जेवू एके ठाई, परमात्मा स्वरूप होऊन परमात्म्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि हे जर केलं नाही तर आपली स्थिती काय होईल? दुसऱ्या चरणाचा आहे.
आणि एक असतो गोराखी. गोपाळ कोणाला म्हणायचं? जो पुढे चालतो आणि त्याच्या मागे गायी चालतात त्याला म्हणायचं गोपाळ. आणि गोराखी कोणाला म्हणायचं? गायी पुढे चालतात आणि गायीच्या मागे जातो तो गोराखी. आपण गोपाळ का गोराखी? ऐकताय का नाही तुम्ही? इंद्रिय आपलं ऐकत असतील तर आपण गोपाळ, आणि इंद्रियांच्या मागे आपण जात असेल तर आपण गोराखी. काला गोपाळाला आहे का गोराख्याला आहे? काला गोपाळाला आहे बरं का, गोराख्याला नाही. ही इंद्रिय काय करतात? बहु केली वनात घेऊन जातात. कधी शब्दाच्या वनात, कधी रूपाच्या वनात, कधी रसाच्या वनात, कधी स्पर्शाच्या वनात. जानोबारीने वर्णन केलं. काय हा जीव बाहेर कसा जातो त्याचं सुंदर शब्दाच्या दरीत घेऊन जातो, स्पर्शाच्या वनात घेऊन जातो. अशा प्रकारे ते इंद्रिय घेऊन बहु केली वनवन. बरं तिथे काय सुख मिळतं का? विषयामध्ये तात्पुरतं सुख आहे, कायमचं सुख आहे. तुकाराम महाराज म्हणतात आतापर्यंत तुम्ही या विषयांच्या मागे गेले, किती सुख मिळालं? तात्पुरतं मिळालं असेल, कायमचं सुख नाही. म्हणून बहु केली वनवन. काय झालं? पाये पिटी झाला, नुसती पाये पिटी झाली, नुसता शीन झाला. काय काय लोक म्हणतात 70 वर्षे गेली, काहीच नाही पदरात पडलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सुख पाहिजे असेल तर त्या ठिकाणी चला वळू गाई बैसू देव. काही गोपाळ म्हणायला लागले आम्ही खेळात आनंद मानू. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला खेळात सुद्धा आनंद मिळणार नाही, कारण कसं खेळायचं तुम्हाला माहिती नाही. खांदे भार होते भूक, काय खेळायचे सुख. कर्म हे खेळासारखं आहे. कर्मात आनंद तेव्हा मिळतो मनुष्याला जेव्हा खांद्यावर भार नसतो आणि पोटात भूक नसते. खेळणाऱ्या माणसाला मोकळा मनुष्य लागतो. आता हे क्रिकेट खेळतात, 100 किलोचं पोतं त्यांच्या अंगावर ठेवलं आणि दिवसभर जेवण दिलं नाही तर खातील, खेळतील का? भार नको, भूक नको. खांद्यावर भार कोणता? कर्म करत असताना मी करतोय असं खांद्यावर भार नको, करतो तुझा अभिमान नको. आणि मला या कर्मापासून हे सुख मिळालं पाहिजे, कर्मापासून हे फल मिळालं पाहिजे अशी कर्माची आसक्ती नको. कर्म दुःख देत नाही, कर्तृत्वाचा अभिमान दुःख देतो, फलाची आसक्ती दुःख देते. ऐसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोन्हीचे नाव बंधू कर्माचे. कर्म दुःख देत नाही माणसाला, माणसाला कर्म करण्याची पद्धत दुःख देते. पद्धत जर माणसाला कळली, देवाने अर्जुनाला गीतेत काय सांगितलं? कर्म करण्याची रीत सांगितली. भगवान म्हणतात मी तुला अशी रीत शिकवतो, कर्म करण्याची पद्धत शिकवतो, तू काही केलं तर तुला काहीच होत नाही, पापही लागत नाही पुण्यही लागत नाही. असं कर्म करण्याची पद्धत शिकवतो की मोकळा होऊन कर्म. कर्म करत असताना खांद्यावर भार घेऊ नका. म्हणून देवाने खेळातून शिकवलं. देवाने असे काही खेळ खेळले. भगवान परमात्मा खेळ खेळत असताना एक महत्वाचा खेळ खेळले, हुतू तू हुतू तू 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 खेळे कानोबा हमामा तो झाली. भगवान म्हणतात खेळत असताना तू तू म्हणत खेळायचं. आपल्याला तू तू म्हणत खेळायची सवय आहे का मी म्हणत खेळायची सवय? तू तू म्हटलं ना कधी सत्यात भांडणं होणार नाही, आणि मी म्हटलं दुसऱ्या दिवशी बंद. विठ्ठल
खेळच आहे. देवाने खेळून दाखवलं बरं. सगळं केलं परंतु भगवान अलिप्त आहे. नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इतिमाम योगी जानाती कर्मभिर्न सबद्यते. भगवान म्हणतात हे मजची सव जाहले परी म्या नाही केले ऐशे जेने जाणितले तो सुटला आणि नाही जाणितले तो अडकलाच. म्हणून कर्म करत असताना कसं कर्म केलं पाहिजे कर्म. आणि हे सगळं करत असताना भगवान म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही उशीर करू नका. तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. परमार्थ करण्याकरता माणसाने धावाधावी केली पाहिजे. बरेच लोकांना म्हटलं तुम्ही माळ घालत नाही, नामस्मरण करत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, ते म्हणतात रिटायर झाल्यावर तेच करायचे. मध्येच कोरोना आला तर. म्हणून माणसाने परमार्थ चांगलं करायला आजच शुभस्य शिगर धावाधाव केली पाहिजे. तुका म्हणे धावे. उद्याच आपल्या हातात काहीच नाही. आज ठरवायचं आणि सुरुवात करायची. मग अवघे बरवे. आज जर धावाधाव केली चांगलं करायला, परमार्थ करायला, पुढे आनंद मिळेल. विढोबार दिव्य असं चरित्र केलं. पहिलं बाल चरित्र केलं देवाने बरं का. देव रांगायला लागले. संतांनी देवाच्या रांगण्याच्या चरित्राचं वर्णन केले. ऐकताय ना तुम्ही? इकडे बघा माझ्याकडे. रांगायला लागले देव. कशी रांगत होते? तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रांगत रांगत भगवंतांनी सुंदर अशी लीला केली. रांगत रांगत भगवान परमात्मा गायीच्या गोठ्यात जायला लागले. गायीचं शेण पडलेलं असायचं, गोमूत्र पडलेलं असायचं, आपल्या अंगाला लावायचं. यशोदेने यायचं, चुरून घ्यायचं, छातीला लावायचं. माझे आछडे बछडे आणि छपुडे. परत आंघोळ घालायचे, परत त्या ठिकाणी कपडे घालायचे, अलंकार घालायचे. यशोदा म्हणायची, काय रे रोज येतो इकडे चिखलात लोळतो, पूर्वजन्मात तो काय डुक्कर होता का काय? म्हणजे आई तुला कसं काय कळलं? मी एक डुकराचाही अवतार घेतला. बालचरित्र का केलं? तुमच्या आमच्या करता केले बरं का. आपण काय वैकुंठातला देव पाहिला नाही, कैलासातला देव पाहिला नाही, पण रांगणारी पोरं प्रत्येकाच्या घरात असतात. देव म्हणतो नाही तुम्हाला देवळात येता आलं ना, तुमच्या रांगणारे पोरात तुम्ही मला बघा. पोराला सांभाळणं भक्तीत जमा होईल. आपला व्यवहारात परमार्थ व्हावा म्हणून देवाने रांगण्याची लीला केली. पुढे एक महत्वाची लीला केली, चोरीची लीला. चोरी देवाने काय का केली? काय काय लोक म्हणतात तुमचा देव चोरी कसं काय करतो? देवाने चोरी केलेली आहे. शुकाचार्यांनी चोरीच्या लीलेला योग असं नाव दिले. हा योग आहे. योग म्हणजे भगवंतांनी सगळ्या भक्तांचं चित्त चोरण्याकरता ह्या पुढच्या लीला केल्या. कारण मन लागत नाही देवाकडे.
इंद्रिय देवाकडे लवकर लागत नाही. पण भक्तांनी अशी प्रार्थना केली, देवा तुम्हीच काहीतरी करा की आमचं मन तुमच्याकडे लागलं पाहिजे. नाही लागत, आता आम्ही पूजा करायला उचलत लागत नाही, कीर्तन करायला लागत नाही, करता करता पूजा करता हरिपाठ म्हणता म्हणता मन इकडे तिकडे जातं. देवाला प्रार्थना केली, देवा तुम्हीच असं काहीतरी करा, आमचं मन तुमच्या चरणाजवळ. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. देव म्हणले मी करतो युक्ती बरोबर. तुमच्या घरी चोरी झाली, तुम्ही जागर राहता का झोपता? समजा आपल्या घरी रात्रीची चोरी झाली, आपण जागर राहू का झोपू? जागर. पण जागर राहून आपण काय करतो? चोरी झाल्यावर एखाद्याच्या घरी चोरी झाली तर तो जागर राहून काय करतो? अशी माळ घेऊन जपत राहतो का रामकृष्ण हरी? चोराचं चिंतन होतं, कुठून आला असेल, काय काय नेलं असेल. म्हणजे चोराचं चिंतन करायला जागतो आणि देवाचं चिंतन करायचं म्हटलं की वेळ नाही म्हणतो. पण देव म्हटले मी काय करतो, मी तुमच्या घरी येतो, रात्रीची चोरी करतो, तुम्हाला उठवून जातो, तुम्ही रात्रभर माझं चिंतन कराल, तुमचा उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. याच्याकरता चोरी, नुसती चोरी देवानी का केली याचे 50 भाव सांगितले. आता नाही सांगणार बघा, तुम्ही म्हणला आता सांगायचं म्हणजे 12 वाजले. नुसती चोरी देवानी का केली? खूप चांगले बघा, कलियुगातल्या लोकांचं अंतकरण अशुद्ध झालेले आहे. लोक चोरीचं नको ते असं लक्ष देऊन ऐकतात. तुम्ही बघा, तुम्ही एखाद्या माणसाला जर म्हणलं काल माझ्या स्वप्नात देव आला आणि देवाने मला असं सांगितलं, ते लक्ष देऊन नाही ऐकणार. फक्त असं म्हणा, माहितीये का वरल्या आडीला काय झालं का? अमक्याची पोरगी. हा सांगा ना, सांगा पुढे काय झालं सांगा. म्हणजे असं लोकांना आवडतंय, चोरीचं आवडतं, शृंगाराचं आवडतं. देवाने विचार केला, लौकिक शृंगार चोरी आवडली तर यांचा काय उद्धार होणार नाही. देवाने चोरीचं चरित्र केलं, देवाने शृंगारिक चरित्र केलं, तुम्ही माझा आहे का तुमचा उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. चित्त चोरण्याकरताच खोडे आहे. भांडणाने सुद्धा माणसाचं मन तन्मय होतं. भांडणाने जेवढं तन्मय होतं तेवढं माणसाचं मन प्रेमाने तन्मय होत नाही. समजा तुम्ही कीर्तनाला निघाले आणि घरातून बाहेर निघाल्याची एक मनुष्य आला आणि तुम्हाला शिवे दिल्या, किंवा एक बाई आली आणि तुम्हाला शिवे दिल्या. कीर्तनात तुम्ही आले, तुमचं लक्ष कीर्तनाकडे लागल का ते बाईकडून पुरुषाकडे लागेल शिवाय? एखाद्याशी जर भांडणं झाली ना, तो मनुष्य ज्ञानेश्वरी वाचायला बसला, त्या ज्ञानेश्वरी दिसतो, रात्रीचा स्वप्नात येतो. देवाने विचार केला, प्रेमाने तर भजन करण्याची यांची काही लायकी दिसत नाही, यांचा तर उद्धार झाला पाहिजे. देव रोज सकाळी सकाळी एकाच्या घरी जायचे, भांडून यायचे.